जय भीम नमो बुद्धाय नमस्कार। मी सध्या आहे पातुर्डा इथे, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा। शेगावपासून ही जागा ऑलमोस्ट 25 किलोमीटर आहे। मी शेगाववरनंच आलो आहे इथे। 29 मे 1929 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले होते। त्यांनी एक विहीर खुली केली होती। ती विहीर मी तुम्हाला दाखवतो। इथनं स्मारकाच्या मी आत आलो आहे। स्मारकावर सुंदरसं फ्लॅग दिसतात। इथे आहे ती विहीर, सुंदरसं त्यावर छत्र केलं आहे। ही आहे ती विहीर। बाबासाहेबांनी जी विहीर खुली करून दिली ती ही आहे। यात पाणी सुद्धा आहे। वंदन करा। पण जुन्या काळामध्ये विहिरीमधनं पाणी पिण्याची परवानगीच नव्हती। त्या काळात अस्पृश्य गणल्या गेलेल्या समाजाला आणि हे पाणी मिळवून देण्याचं काम केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्याच ठिकाणी मी आलो आहे। तुम्ही इथे येऊ शकता। ते आले होते, इथे अस्पृश्य परिषद होती, त्या दरम्यान ते आले होते। 2 दिवसांचा त्यांचं इथे मुक्कामसुद्धा होता। जलम रेल्वे स्टेशनकडून ते इकडे आले होते। सो ती ही जागा आहे। आठवणीसाठी मी इथे आलो होतो। तर पाणी पिण्यासारखा किंवा पाणी, स्वच्छ पाणी पिण्याचं ती पिण्याचा अधिकारही इथल्या त्या काळातील अस्पृश्य लोकांना नव्हता। म्हणजे खरं तर अस्पृश्य म्हटलं गेलं होतं। त्या काळातले प्रामुख्याने महार समुदाय होता, जो बाबासाहेबांचाही समुदाय होता। आणि 1956 त्यांनी ह्याच कारणामुळे, अशा विविध कारणामुळे त्यांनी मग बौद्ध धर्म स्वीकारला होता। ही ती विहीर आहे। वंदन करा। पाणी आहे, इथे लोक येतात। चला आता आपण निघूया।